शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी दाखल। दरम्यान विजयस्तंभावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी। नववर्षाच्या निमित्तानं अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी। 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा। हजारोंच्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल। पोलिसांचा चोख बंदोबस्त। परभणीमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन। 5 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचारी आक्रमक। जळगावमध्ये आदिवासी कोळी समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात। जात प्रमाणपत्राच्या मागणीवरून समाज आक्रमक। आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे नाराजी। बीडमधील पतसंस्था आर्थिक संकटात। ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या। ठेवींच्या मागणीसाठी पतसंस्थांच्या दारात हलगी वाजवत ठेवीदारांचं आंदोलन। पुण्यामधील धनकवाडी या ठिकाणी बस स्टॉपवर पीएमपीएमएल बसचा अपघात। ब्रेक फेल झाल्यामुळे बस तिकीट काउंटरवर जाऊन धडकली। तिकीट काउंटरचं मोठं नुकसान। पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या। स्वाभिमानीकडून भजन म्हणत ठिय्या आंदोलन। नाशिक शहरामधील 3 जणांना कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण। आरोग्य यंत्रणा सतर्क। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधील पिंपळगाव कोळी या परिसरामध्ये बारूद गोळ्याच्या स्फोटामध्ये गुरखा गंभीर जखमी। शिकारीच्या उद्देशाने बारूद गोळा लावल्याचा संशय।